ही अशी बॅडगी मिरची वाळत घालूची लागते। नमस्कार मित्र, हे बघा 15 किलो मिरची, बॅडगी मिरची 15 किलो बॅडगी मिरचीचा भाजका गरम मसाला, भाजका मसाल्याचं तुमका आता 1.5 किलो 15 किलो ह्या मिरचीसाठी 1.5 किलो बडीशेप। त्यानंतर ही बघा, ही आपली हिरवी वेलची, वेलची किती लागली? 200 ग्राम वेलची 15 किलो मिरचीसाठी। त्याच्यानंतर हे काय लवंग ना गो, लवंग 400 ग्राम लवंग, हे बघा हे दिसतं, ही लवंग 400 ग्राम। हे काय टाकलं गो? दुसरा शाही जिरा, शाही जिरा 400 ग्राम। त्याच्यानंतर मोहरी किती? मोहरी 200 ग्राम। मोहरी पण आहे बघा, आतमध्ये बारीक दिसते ना ती मोहरी आहे। आणि काय आहे? लवंग, लवंग किती? 400 ग्राम लवंग। त्याच्यानंतर ह्या काय? नागेश्वर, माका वाटलं काय काय कुणकेश्वर आहे, नागेश्वर हे बघा, तो 400 ग्राम 15 किलोसाठी। त्याच्यानंतर ही आहे काळी मिरी, काळी मिरी किती? 1 किलो। त्यानंतर ह्या काय ता हळकुंड आणि पिवळं झालो म्हणतात त्या, ह्या हळकुंड त्या पण लागतात त्या काही बारीक केलेले आहे गोप्यान आमच्या। ही किती आहे? अर्धा किलो, म्हणजे ही 15 किलो। त्याच्यानंतर ह्या चक्रफूल 400 ग्राम, हे बघा 400 ग्राम। खसखस सगळ्यात महाग, खसखस आता 15 किलोसाठी अर्धा किलो लागता, तो पण घ्या तुम्ही, घाला। त्याच्यानंतर जायपत्री 400 ग्रॅम, हे बघा। त्याच्यानंतर ह्या काय काळा काय तर, ह्या काय गो? दगडी फूल, दगडी फूल तर 15 किलोसाठी किती आहे? 400 ग्राम। त्याच्यानंतर ही जास्वंदीच्या फुलासारख्या काय का, ह्या काय? हां, रामपत्री, मसाल्यातली रामपत्री, ती सुद्धा 15 किलो 400 ग्राम। आणि ह्या काय ती दालचिनी, दालचिनी मोठे होते तुकडे, ते बारीक केल्यानं गोप्यानं अडकीत त्यानं, ते बघा असे बारीक करून घ्या, ती पण 400 ग्रॅम, अर्धा किलो। तशीच ही काहीतरी सुपारी सारखी दिसतं, सुपारी नाही ती जायफळा होती, ती जायफळा 20 अखंड जायफळा 20 घेऊन ते असे बारीक तुकडे केलेले आहेत। असा हे सगळा मसाले लागतात, भरपूर घातले काय गरम मसालो म्हणता, सायली म्हणता, कसं होता सायली? मालवणी नाही हो, मालवणी म्हणता खमंग मसाला। आणि ह्या काय? ह्या एक लावला मसाला वेलची, ती किती आहे? 400 ग्राम। आणि ह्या मेथी, आपली मेथी आहे 200 ग्राम मेथी, पण ती चांगली भाजू करूया तर कडू लागा। आणि ही पानं त्याची काय तमालपत्री, ती पण किती? 200 ग्रॅम म्हणतात। असा तुम्ही हे सगळं मिश्रण असा चांगला व्यवस्थित जरा भाजून घ्या, जसं आता सायली भाजता। आणि एका भांड्यात आता नंतर मग थंड केल्यावर, तो थंड झालो काय नंतर मग तुम्ही हे करा, चक्कीला न्या। ही अशी बॅडगी मिरची वाळत घालूची लागता। हे बघा सायलीला आता मसालो घेऊन, मिरची घेऊन, गरम मसालो कांडूक घेऊन येला मुसळाच्या ह्याच्या आमच्या बहिणीच्या गिरणीवर। ही एक मशीन आहे बघा, मिरची त्याच्यात टाकून बारीक होतो, मसाला वर्षभर टिकतात।
कंटाळलेला दिसला. नाकाम फडको बांध ना. हा मला वाटतं एवढं आता 20-25 किलो मिरची का रात्रभर 8 वाजते तुका. हा व 8 वाजते डायरेक्ट म्हणतात जेव घेते 10 वाजता. माका म्हणतो बनवून ठेवा. अशा तऱ्हेने हे मिसळण पिकलो जाता. त्याच्यामुळं खराब होत नाही आणि गिरणीत कसं दळलो जातं. असं काढलेलोच मसालो चांगलो मस्त लाल कलर वाजचं काय खमंग पायली पण टिकता मसालो केलो. त्याची व्यवसा म्हणजे तुमका खूप येतं गरम मसाल्याची. त्या लोकांना कसं सवय असतात. नाक जाम झाला. चिमटा बता बघ किती चिमटा चिकून चिकून नाक झाला लाल. बघूया बरोच वेळ जाता. या अशा एका कुटण्यात बरोच वेळ जाता पण मसाला चांगले होता. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.